हॅलो फ्रेंड्स, लास्ट टाइम जर बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स. सो वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स बघितले आपण. हॅलो अल्केन्स बघितले, हॅलो अल्किन्स बघितले, हॅलो अल्काइन्स बघितले, हॅलो अरिन्स पण बघितलेले, बरोबर. मग ते प्रिपेअर कसे होतात हे पण एक क्वेश्चन आहे. सो त्यांचं प्रिपरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहे आपल्याकडे. वेगवेगळ्या मेथड्स मध्ये जर बघायला गेलं तर अल्कोहोल्स यूज होतात, नॉर्मल अल्केन्स पण यूज होतात, अल्किन्स यूज होतात, बेन्झेन रिंग यूज होतात ज्यावर तुमच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केले जातात. अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत अल्किल हॅलाइड्सच्या प्रिपरेशनसाठी. मग आज आपण जी बघणार आहेत या व्हिडिओमध्ये ती आहे अल्किल हॅलाइड्स, फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बाय युजिंग अल्कोहोल्स. सो का अल्कोहोल्स? अल्कोहोल्स हे काय वाईडली युजफुल असतात, इझिली अवेलेबल आहेत. फर्स्टली तर इझिली ते काय अवेलेबल आहे, इझी रिएक्शन देतात इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक सॉल्ट्स. आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो खूप कमी असतो. इल्ड मॅक्सिमम आहे. इल्ड म्हणजे आपण जर 1 ग्रॅम कंपाऊंड घेतलेला आहे रिएक्शन मध्ये तर आपल्याला प्रोडक्ट पण काय अराउंड 1 ग्रॅम मिळतो, थोडासा कमी किंवा थोडासा कमी मिळतो. तिथे इल्ड पण जास्त आहे, त्यामुळे अल्कोहोल्स जास्त प्रिपरेशन करतात. आता फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बाय युजिंग अल्कोहोल्स हे काय आपले ROH अल्कोहोल्स आणि हे काय आहेत आपले अल्किल हॅलाइड. इथे RX करतो मी अल्किल हॅलाइड. सो इथे काय क्वेश्चन मार्क म्हणजे इथे 3 काय काय यूज करू शकतो आपण वेगवेगळे मेथड्स. सो बघायला गेलं तर अल्कोहोल्स पासून कोणत्या वेने आपण बनवू शकतो अल्किल हॅलाइड्स. 3 मेथड्स आहे. हॅलोजन ऍसिड्स, हॅलोजन ऍसिड्स मध्ये काही HX, मग HX म्हणजे काही HCl, HBr आणि HI. ओके. हायड्रोजन क्लोराइड यूज करू शकतो, हायड्रोजन ब्रोमाइड यूज करू शकतो, हायड्रोजन आयोडाइड पण यूज करू शकतो. फॉस्फरस ऍसिड आहे PX थ्राइस. PX थ्राइस म्हणजे काय असेल ते PX थ्राइस म्हणजे PCl3, PCl5, PX थ्राइस मध्ये सॉरी PCl5 PBr3, PI3 हे झाले PX थ्राइस. त्यामध्येच असतो PX5 पण काय असतो PX5. PX5 मध्ये पण सेम PCl5 परत PBr5 आणि PI5 हे तुमचे फॉस्फरसचे ऍसिड्स आहेत. थायोनिल क्लोराइड म्हणजे SOCl2. सो या 3 वेगवेगळे रिएजंट्स आहेत ज्यापासून आपण अल्किल हॅलाइड्स बनवू शकतो. ठीक आहे. आपण स्टार्ट करू रिएक्शन ज्या आहेत त्या बाय युजिंग हॅलोजन ऍसिड्स. ठीक आहे. फर्स्ट जी आहे ती काय बाय युजिंग हॅलोजन ऍसिड्स. सो इथे आपण काय यूज करणार आहे बाय युजिंग हॅलोजन ऍसिड्स. ठीक आहे. मग हा जर आहे अल्कोहोल, हा काय नॉर्मल अल्कोहोल आणि मला काय बनवायचं आहे RX. आता RX मध्ये मला X इक्वल टू सपोज काय असणार आहे आपला काय असणार आहे X इक्वल टू क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल ना. काय काय असेल क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असेल. सो बघा फर्स्ट रिएक्शन मी घेतोय ROH, त्याच्यासोबत काय घेतोय HCl. ठीक आहे. मग ही रिएक्शन परफॉर्म करताना काय तिथे HX घ्यावा लागतो आणि त्यासोबत एक असते सुटेबल कंडिशन. क्वेश्चन मार्क साठी काय सुटेबल कंडिशन. आता इथे जो आहे सुटेबल कंडिशन का लिहितोय मी, सुटेबल कंडिशन का लिहितोय जो X इक्वल टू Cl ब्रोमीन आयोडीन आहे. क्लोरीन साठी वेगळी कंडिशन लागते, ब्रोमीन साठी पण वेगळी कंडिशन लागते आणि आयोडीन साठी पण वेगळी कंडिशन लागते. वेगवेगळ्या वे मध्ये रिएक्शन जातात. ह्या वेगवेगळ्या कंडिशन सॉल्व्हंट जे असतात त्यांच्यामध्ये रिएक्शन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये जात आहेत. सो स्टार्टिंग जर बघायला गेलं तर हायड्रोजन क्लोराइड घेतोय. मग हायड्रोजन क्लोराइड जर यूज केला तर इथे काय यूज केलं जातं ZnCl2 आणि हा असतो अनहायड्रस ऍसिड. काय असतो हा अनहायड्रस ऍसिड. आणि ह्या रिएजंटला म्हणतात HCl प्लस ZnCl2. ह्या रिएजंटला काय म्हणतात लुकास रिएजंट. काय लुकास रिएजंट. आणि ह्या प्रोसेसला म्हणतात फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स जर असतो, फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड जो बनतो ह्या प्रोसेस पासून त्या प्रोसेसला म्हणतात ग्रुज प्रोसेस. काय ग्रुज प्रोसेस. सो अल्किल हॅलाइड फॉर्मेशन मध्ये काय होतं. ठीक आहे. अल्किल हॅलाइड फॉर्मेशन मध्ये काय होतं आपण ते बघू.
बघा काय निघतंय आपलं मेन बघायला गेलं तर काय लॉस होतंय, हा OH आणि हा हायड्रोजन काय पडतो बाहेर आणि जॉईंट काय होतात R आणि Cl, बरोबर. म्हणजे OH आणि हायड्रोजन, OH आणि हायड्रोजन काय होईल H2O, काय बाहेर पडते वॉटर, काय बाहेर पडते वॉटर, पाणी बाहेर पडतंय या रिएक्शन मध्ये, काय बाहेर पडते वॉटर, पाणी बाहेर जाते. इथे जनरेट काय होतोय RCl, काय जनरेट होतोय RCl, बरोबर. काय जनरेट झाला इथे RCl. मग जेव्हा अल्कोहोल हे हायड्रोजन क्लोराइड सोबत रिएक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2, बाहेर काय करणार आहे ते वॉटर आणि RCl. मग रिएक्शन कशी प्रोसीड होते, मेकॅनिझम तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण मी तुम्हाला एक जनरल सांगतो कशा रिएक्शन जातात, ठीक आहे. मग इथे लक्षात राहू द्या, जेव्हा HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 त्याला काय म्हणणार तुम्ही लुकास रिएजंट, काय म्हणणार लुकास रिएजंट. मग रिएक्शन कशी असते, आपला काय था HCl आणि ZnCl2, काय HCl आणि ZnCl2. सो ऑक्सिजन जो असतो तो झिंक सोबत कोऑर्डिनेट झाला असतो, नंतर ती ऑक्सिजनची झिंक सोबत कोऑर्डिनेट झाल्यानंतर एक HCl बाहेर पडेल. मग ROH जो असतो तो हायड्रोजन क्लोराइड सोबत रिएक्ट होतो, ऑक्सिजन हा प्रोटॉन घेतो आणि हा Cl मायनस काय पडणार तुमचा बाहेर पडेल. म्हणजे हा कोऑर्डिनेशन झाल्यानंतर ही स्टेप होणार आहे. बाहेर पडल्यानंतर काय मिळतं इथे ROH2 प्लस आयन, काय मिळते ROH2 प्लस आयन. आता वॉटर जो असतो तो गुड लुईंग ग्रुप असतो, गुड लुईंग ग्रुप म्हणजे तो इझिली काय करतो तिथनं डिपार्ट होऊन जातो. आता इथनं तो जाताना हा काय करेल, इथनं जाताना हे बघा, ही इथून जर बघितलं म्हणजे हे लक्षात राहू दे, इकडून काय होते ऑक्सिजनची लोन पेअर प्रोटॉन घेते. लोन पेअर म्हणजे काय, एक्सेस इलेक्ट्रॉन ऑक्सिजन वरती जे बॉन्ड फॉर्म करत नाहीत, काय एक्सेस इलेक्ट्रॉन जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये यूज न झालेले, मग तो इझिली प्रोटॉनला देऊ शकतो. प्रोटॉन जो असतो तो H+ असतो, काय असतो H+, पूर्ण रिकामा असतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नसतात. काय हा जो H+ म्हणतोय आपण, आणि हा काय हा ज्या बॉन्डचे इलेक्ट्रॉन आहेत हा कोण घेऊन चाललेला आहे क्लोराइड आयन, ठीक आहे. मग ROH ने इथे अटॅक केल्यानंतर जनरेट होतो OH2+, ऑक्सिजनने एका प्रकारे काय केले हे इकडे दिलेले. हा वॉटर काय पडणार आहे आपला बाहेर, का बाहेर पडतोय इथनं पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन घेऊन जातोय. आता रिझन याचं जे आहे, हा जो ऑक्सिजन असतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज काय असतो अनस्टेबल, आणि इथे काय जनरेट होतो तुमचा कार्बोकॅटायन, आणि नेक्स्ट स्टेप मध्ये Cl- जो आहे बाहेर पडलेला हा काय करतो याच्यासोबत परत जॉईन करतो. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन आता कमी आहेत, पॉझिटिव्ह म्हणजे काय कमी इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह म्हणजे काय जास्त इलेक्ट्रॉन. मग कमी इलेक्ट्रॉन आहेत जास्त इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे हा याच्यावर अटॅक करतो. आणि एरो कुठून दाखवतोय मी, इकडून इकडे, निगेटिव्ह कडनं एरो कुठे येतोय पॉझिटिव्ह कडे, नेहमी कुठे येणार आहे निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे. सो हा निगेटिव्ह कडनं एरो इकडे आल्यानंतर काय जनरेट होतोय RCl. कळालंय मेकॅनिझम, परत एकदा एक्सप्लेन करतो. सब बघा काय होतंय, ऑक्सिजन झिंक सोबत कोऑर्डिनेट तर झालेलाच असतो, तो कोऑर्डिनेशन झाल्यानंतर वॉटर जो आहे तो प्रोटॉन ऑक्साइड करून ROH2+ बनवतो. तो बनल्यानंतर हा गुड लुईंग ग्रुपने डिपार्ट होईल, डिपार्ट झाल्यानंतर काय मिळते आपल्याला वॉटर जातोय. हा का निघून जातोय, हा गुड लुईंग ग्रुप आहे. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज हा अनस्टेबल असतो, तो चार्ज स्टेबलायझेशन करण्यासाठी हा बाहेर पडतो. हा बाहेर पडताना ह्या बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन असतात ते दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेऊन चाललेले आहेत वॉटर मॉलिक्यूल. मग दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेल्यानंतर इथे काय बनतोय पॉझिटिव्ह चार्ज Cl- जो आहे नंतर इकडे बाहेर पडलेला तो काय करतो याच्यावर अटॅक करतो. अटॅक केल्यानंतर काय मिळणार आपल्याला RCl+ वॉटर, काय मिळते आपल्याला RCl+ वॉटर. कळालंय, हे मेकॅनिझम आहे मग रिएक्शनचं. आणि याला काय म्हणतात HCl आणि ZnCl2 अनहायड्रस. हे काय असतं अनहायड्रस. आता अनहायड्रस म्हणजे काय, अनहायड्रस म्हणजे काय ही कंडिशन लक्षात ठेवा. अनहायड्रस म्हणजे तिथे वॉटर मॉलिक्यूल नसणे, तिथे मॉइश्चर नसणे. अनहायड्रस म्हणजे काय, तिथे वॉटर नसणे, मॉइश्चर नसते, एक थेंब पण वॉटरचा नाही राहत, त्याला काय म्हणतात अनहायड्रस कंडिशन. म्हणजे रिएक्शन परफॉर्म करताना तिथे काहीच नसेल, वॉटरचा एक कण सुद्धा नसेल. जर रिएक्शन मध्ये वॉटरचा जर कण असेल तर ती रिएक्शन काय फेल होईल, प्रोसीड होणार नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतात अनहायड्रस कंडिशन. इथे काय जनरेट होते RCl+ H2O. ठीक आहे, कळलंय. मग आता अदर रिएक्शन, या रिएक्शन मध्ये काय करायचे, फक्त काय करायचे, हा OH आणि इकडचा हायड्रोजन काढून टाकायचा आहे, हा इकडचा OH आणि हा हायड्रोजन काढून टाकायचा आहे. जो हॅलोजन ऍटम आहे क्लोरीन तो काय त्याला जॉईन करायचा आहे नेहमी. ठीक आहे, जॉईन करायचा आहे. हा जनरेट काय झाला RCl. एक्झाम्पल बघू वेगवेगळे.
काईल प्रोडक्ट, काईल आपला प्रोडक्ट Cl, काय निघते आपलं OH आणि H, काय निघाले OH आणि H, बरोबर. इथे पण OH आहे. आता हा होता काय प्रोपॅनॉल, हा काय आपला आयसो प्रोपॅनॉल, हा काय आयसो प्रोपॅनॉल. मग इकडे प्रोडक्ट काय येणार आहेत, इकडे प्रोडक्ट काय येणार आहेत Cl, आणि रिएक्शन कशात होत असेल HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2, हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ झिंक डायक्लोराइड ZnCl2. मग काय येते, हा OH आणि ह्या HCl मधला H बाहेर पडतोय, आणि त्याच्यासोबत काय पडणार आहे बाहेर वॉटर, इकडे पण बाहेर काय पडणार आहे आपलं वॉटर. आणि मेकॅनिझम मी जे अगोदर सांगितलं होतं तेच मेकॅनिझम येईल, काय अगोदर जे सांगितलेलं होतं तेच मेकॅनिझम असेल. कळालंय मग रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन जर बघितली, ही रिएक्शन आहे कशासोबत HCl प्लस ZnCl2. परत इथे काही OH जाईल, बरोबर, हा OH आणि हा हायड्रोजन निघून जाईल, हा Cl पुढे जॉईन होणार आहे इथे. फक्त मेकॅनिझम तेच, मेकॅनिझम काय आपलं तेच. इथे काही Cl आणि बाहेर काय पडतंय आपलं वॉटर, काय पडतंय बाहेर वॉटर. मग इथे एक लक्षात ठेवायचं, अल्कोहोल्स काय काय शकतात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स. आता हा कोणता अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी का, ह्या कार्बनवर किती एकच हायड्रोजन आहे, बरोबर, म्हणून हा काय सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय असेल, ह्या कार्बनवर ज्या आयसोप्रोपॅनॉल जो बघितला होता आपण, हा जो बघितला होता हा कोणता अल्कोहोल होता आपला प्रायमरी अल्कोहोल. किती हायड्रोजन ह्या कार्बनवर 2 हायड्रोजन, त्यामुळे याला काय म्हणतात प्रायमरी अल्कोहोल. या कार्बन, ज्या कार्बनवर ऑक्सिजन अल्कोहोल ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनवर जर 2 हायड्रोजन असेल तर त्याला काय म्हणणार प्रायमरी अल्कोहोल. ज्या कार्बनवर एक हायड्रोजन अटॅच आहे त्याच्यावर जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार सेकंडरी अल्कोहोल. आणि टर्शरी अल्कोहोल जर बघितला नेक्स्ट, सो हा आहे आपला टर्शरी अल्कोहोल, हा काय आपला टर्शरी अल्कोहोल. सो इथे बघा रिएक्शन मध्ये बघा काय, ज्या कार्बनवर 0 हायड्रोजन अटॅच आहे, ह्या कार्बनवर हायड्रोजन आहे का, आता नाही. इथे काय था CH3, हा काय CH3, आणि हा पण काय आपला CH3, बरोबर, CH3. इथे हायड्रोजन आहेत नाही. मग ज्या कार्बनवर आपल्या हायड्रोजन नाही त्याला काय म्हणतात टर्शरी अल्कोहोल, काय म्हणतात त्याला टर्शरी अल्कोहोल. सो इथे आपल्याला ZnCl2 ची गरज नाही पडत, टर्शरी अल्कोहोल सोबत ZnCl2 ची गरज नाही पडत, कारण त्याची रिएक्टिव्हिटी काय असते रिएक्शन मध्ये जास्त. म्हणजे बघा काय होतं, काय होणार आहे, टर्शरी अल्कोहोल रिएक्ट व्हेरी मच फास्टर दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. काय टर्शरी अल्कोहोल रिएक्ट व्हेरी मच फास्टर दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा आपण आयसोप्रोपॅनॉल नॉर्मल प्रोपॅनॉलची रिएक्शन केली होती, बरोबर, नंतर आपण आयसोप्रोपॅनॉलची केली, आणि आता ही काय तुमची टर्शरी अल्कोहोल, आणि हा होता सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे हा सेकंडरी, हा टर्शरी. आयसोप्रोपॅनॉल जो होता तो काय होता सेकंडरी, आणि जो प्रोपॅनॉल होता तो काय होता प्रायमरी. सो प्रायमरी अल्कोहोल जो असेल तो स्लोली रिएक्ट करेल. म्हणजे बघा आता एक्झाम्पल मध्ये नॉर्मल तुम्हाला सांगतो, सपोज ही रिएक्शन आहे, इथे रिएक्शन जाण्यासाठी किती मिनिट लागेल, सपोज 2 मिनिटं लागले. ही रिएक्शन आहे, हा काय सेकंडरी अल्कोहोल, इथे रिएक्शन जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे ते 10 मिनिट. आणि जो प्रोपॅनॉल होता हा, याच्यासोबत रिएक्शन साठी किती मिनिटं लागणार आहे तुम्हाला 20 मिनिट. मग टाइम कुठे कमी लागलेला आहे इथे, म्हणजे रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे याची. जी रिएक्शन खूप लवकर होईल तिथे काय म्हणणार आपण रिएक्टिव्हिटी बघणार आहे, तिथे काय बघणार आहे आपण रिएक्टिव्हिटी. मग ह्या केसमध्ये रिएक्टिव्हिटी काय असते जास्त, टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये रिएक्टिव्हिटी काय असते जास्त. तो पटकन रिएक्ट करतो कशासोबत HCl सोबत, आणि इथे फक्त HCl ची गरज पडते, ZnCl2 ची गरज पडत नाही. मग एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा टर्शरी अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट असतात ते डायरेक्टली HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट करू शकतात. पण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल जर प्रेझेंट असतील तर त्यांना HCl आणि त्यांच्यासोबत कोणता ग्रुप हवा असतो ZnCl2. कोणता HCl आणि ZnCl2 हा ग्रुप लागतोच. मग हा आपला सेकंडरी अल्कोहोल होता, हा काय टर्शरी अल्कोहोल. मग टर्शरी अल्कोहोलला ZnCl2 ची गरज पडत नाही, हा काय जनरली डायरेक्ट हवा होतो.
आता असं का होतं, बरोबर? टर्शियरी अल्कोहोल का रिॲक्ट करतोय बघा, इथे जनरेट होताना काय जनरेट झाला होता, कार्बोकॅटायन. काय जनरेट झाला होता, कार्बोकॅटायन. R+ दाखवला होता ना आपण, बरोबर? मग मी एक टर्शियरी अल्कोहोलचं मेकॅनिझम करून दाखवतो तुम्हाला. सपोज आपला हा टर्शियरी अल्कोहोल रिॲक्शन करतोय, काय आहेत आपला OH, इथे घेतोय मी HCl. आता इकडे काय करेल, हा ऑक्सिजनची लोन पेअर जो असेल हा ह्यावर अटॅक करेल. इथेच का अटॅक करतोय, तर हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. इथे काय असतो, हायड्रोजनवर डेल्टा प्लस आणि ह्या क्लोरीनवर काय असतो, डेल्टा मायनस. म्हणजे हायड्रोजन हा काय असतो तुमचा इलेक्ट्रोफिलिक आणि क्लोरीन काय असतो तुमचा न्यूक्लियोफिलिक. किंवा हायड्रोजन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि क्लोरीन जो असतो तो इलेक्ट्रो निगेटिव्ह. त्यामुळे OH चा अटॅक कुठे होतोय, नेहमी हायड्रोजनवर. का होतोय, तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे म्हणून. याचा याच्यावर अटॅक झाला. मग अटॅक होताना इकडूनच इकडे अटॅक करतोय आणि मी इकडनं इकडे एरो दाखवतोय, बरोबर? इकडनं इकडे दाखवतोय का नाही? मग ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात नेहमी तिकडून ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात त्याच्यावर अटॅक होतो. काय, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत त्याच्याकडनं ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्याच्याकडनं ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत त्यावर अटॅक करायचा. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन काय आहेत आपले जास्त, इथे इलेक्ट्रॉन काय आहेत कमी, त्यामुळे इकडून इकडे अटॅक होतोय. अटॅक केल्यानंतर ह्या बॉन्डचे सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन कोण, ह्या क्लोराइड आयन घेऊन चाललेला आहे. मग इथे काय येतो, निगेटिव्ह चार्ज. काय येतो, सर्व बॉन्डवरचे इलेक्ट्रॉन गेल्यानंतर इथे काय होतो, निगेटिव्ह चार्ज. हेट्रोलिटिक फिशन आहे. काय, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन म्हणजे त्या बॉन्डवरचे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन काय आहेत, तो क्लोरीन घेऊन चाललेला आहे आणि हायड्रोजन फक्त ऍज इट इज राहतो. इथे काय जनरेट होतोय, OH हा OH आणि ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असते, 2. किती असते ऑक्सिजनची व्हॅलन्सी, 2. इथे किती बॉन्ड फॉर्म केलेत, 1 2 3 बॉन्ड फॉर्म केलेत. त्यामुळे हा कंपाऊंड काय असतो आपला, लेस स्टेबल. इथे काय होतो, हा ऍज अ वॉटर म्हणून बाहेर पडतो आणि जनरेट काय करतो, कार्बोकॅटायन. काय करतो, कार्बोकॅटायन. मग आता हा कार्बोकॅटायन जो असतो तो काय असतो, हा कार्बोकॅटायन जो असतो त्यावर स्टेबिलिटीवर लक्षात बघायला गेलं तर त्याची स्टेबिलिटी जास्त असते. मग रिॲक्शन पटकन करणं किंवा पटकन होणं हे कशावर असतं, डिपेंड कार्बोकॅटायन स्टेबिलिटीवर. म्हणजे इथून जेव्हा याच्यावर अटॅक होऊन हा जेव्हा ग्रुप बाहेर पडतो तर हा जो कंपाऊंड मिळतो तो स्टेबल मिळतो. त्यामुळे इथे रिॲक्शन काय होते, पटकन प्रोसेड होते. आणि हा कंपाऊंड जनरेट झाल्यावर लगेच जनरेट झाल्याबरोबर हा जो क्लोराइड आयन बाहेर पडलेला होता Cl- आयन, हा जो क्लोराइड आयन बाहेर पडलेला होता Cl- आयन, तो काय त्याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करेल. याला म्हणतात मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. याला काय म्हणतात, मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. तुम्ही डायरेक्टली काय, हा ग्रुप OH इथून डायरेक्ट खालीला तरी चालतं, इथून डायरेक्ट खालीला तरी चालतं. मी फक्त तुम्हाला सांगतोय की रिॲक्शन का पटकन होते आणि रिॲक्शन फॅसिलिटेट कोण करतं. नेहमी रिॲक्शन कार्बोकॅटायन काय करत असतात, ड्रायव्हिंग फोर्स दाखवतात. म्हणजे ज्या साईडला मोर स्टेबल कार्बोकॅटायन असेल त्या साईडला रिॲक्शन नेहमी ही जात असते. बघू आणखी एक एक्झाम्पल. तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये कळेल बरेचसे जेव्हा MCQs वगैरे येतील. सपोज असा कंपाऊंड आहे, इथे Cl आहे आणि इथे CH3 आहे आणि आपला घेतलेला आहे, इथे Cl मध्ये इथे OH आहे. आपल्याकडे घेतलेला आपण HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. ठीक आहे. आणि प्रोडक्ट आपल्याला तुम्हाला जो प्रोडक्ट दिलेला आहे तो असा दिलेला आहे. असं का होत आहे, आता आपण जर बघायला गेलं तर OH च्या जागी लागायला हवा होता, बरोबर? असं का झालंय, मग OH च्या जागी लागायला हवं होतं ना आपलं Cl, कुठे लागलेलं आहे, ह्या कार्बन. असं का होत आहे, मग त्याचा रिझन जे आहे ते मेकॅनिझम वरनं कळतं. त्याचं रिझन कशावरनं कळते, मेकॅनिझम वरनं. ऑक्सिजन वरनं याच्यावर अटॅक केला, काय मिळतंय मुलांनो, काय मिळतंय तिथे, OH2+. काय मिळालंय, OH2+. आता हा जो OH2 आहे तो बाहेर पडल्यानंतर हा काय मिळेल, वॉटर जातोय. कुठे कार्बोकॅटायन म्हणतोय, इथे. कुठे कार्बोकॅटायन म्हणतोय, इथे. हा काय आपला कार्बोकॅटायन. आता हा झाला सेकंडरी कार्बोकॅटायन. कोणता, सेकंडरी कार्बोकॅटायन जर बघायला गेलं तर. आणि हा जो कार्बन आहे हा कोणता कार्बन आहे तुमचा, टर्शियरी कार्बन. म्हणजे इथे जो कार्बोकॅटायन बनू शकतो तो मोर स्टेबल बनू शकतो याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे कधी कधी काय होतं, जर ऍडजस्टनला एखाद्या कार्बनच्या ऍडजस्टनला जर आणखी जास्त स्टेबल कार्बोकॅटायन बनत असेल, मग कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी जर बघितली, परत कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी जर बघितली तर काय असेल तुमचा, हीच कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी. टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. काय, टर्शियरी कार्बोकॅटायन आर मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन.
टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये परत त्या कार्बनवर हायड्रोजन असणार आहे का? नाही. सेकंडरी मध्ये एकच हायड्रोजन असेल कार्बोकॅटायनवर आणि प्रायमरी कार्बोकॅटायनवर 2 हायड्रोजन ऍटम असेल. कार्बोकॅटायन म्हणजे कार्बन ऍटम विच कंटेन्स पॉझिटिव्ह चार्ज. काय? कार्बोकॅटायन्स मीन्स कार्बन ऍटम विच कंटेन पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात? 6. किती हवे आपल्याला? इलेक्ट्रॉन 8. त्यामुळे तो काय असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे त्यावर इझिली अटॅक होऊ शकतो. सो हा कार्बोकॅटायन बनलेला आहे आणि हा हायड्राइड काय होतो? इथे शिफ्ट होतो. हा जो हायड्रोजन असतो तो सर्वचे सर्व इकडचे इलेक्ट्रॉन घेऊन काय होतो? इथे शिफ्ट होतो. इकडे का शिफ्ट होतोय? इथे स्टेबिलिटी वाला कार्बोकॅटायन बनतोय म्हणून. का शिफ्ट होतोय? इथे स्टेबिलिटी वाला कार्बोकॅटायन बनतोय म्हणून. मग हा जो आहे हे पूर्णच्या पूर्ण इथले इलेक्ट्रॉन घेऊन गेले. इथे 2 इलेक्ट्रॉन होते. किती होते? 2 इलेक्ट्रॉन होते. दोन्हीचे 2 इलेक्ट्रॉन गेले. किती इलेक्ट्रॉन गेले? 6 इलेक्ट्रॉन गेले. त्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज येतो. काय? पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो Cl- असतो आयन तो काय करतो? याच्यावर अटॅक करतो. मग हा जो असतो हा काय असतो? आपला मेजर प्रोडक्ट. नेहमी हा काय असतो? इथे मेजर प्रोडक्ट. आणि दुसरा मायनर प्रोडक्ट काय असेल? ज्या कार्बनवर OH होता त्या कार्बनवर Cl ग्रुप येणे. काय? ज्या कार्बनवर OH होता त्या कार्बनवर Cl ग्रुप येणे. मग हा आहे मायनर. ठीक आहे. कळालंय मग आलंय लक्षात? कळालंय का? काय आहे आता? जर कार्बोकॅटायन के ऍडजसंटच्या कार्बनवर जास्त स्टेबल कार्बोकॅटायन बनण्याचे चान्सेस असेल ह्या केसेस मध्ये हॅलोजन ऍसिड जेव्हा यूज करतो आपण तेव्हा काय होतं? तिथे क्लोरीन ग्रुप लागू शकतो. हे इथले काय? याला म्हणतात रिअरेंजमेंट टाईप. काय होतं इथे? रिअरेंजमेंट कशामुळे? हायड्राइड इकडे शिफ्ट होतो म्हणजे रिअरेंज होतोय तो. म्हणजे एका चेअरवर बसून दुसऱ्या चेअरवर. काय? सपोज मी एका ठिकाणी बसलोय, मला तिथे काय स्टेबिलिटीने जाणवते. मी काय करेन? ती चेअर सोडून दिली आणि दुसऱ्या ठिकाणी बसेल जिथे मला स्टेबिलिटी जाणवते. काय? सेम. जर मला स्टेबिलिटीने जाणवते तर मी तिथून उठून दुसरीकडे बसेल जिथे मला स्टेबिलिटी जाणवते. तसं तिथे होत असतं. स्टेबिलिटी मिळवण्यासाठी कार्बोकॅटायनला काय करतात? जे ऍडजसंटचे कार्बन जर मोर स्टेबल असेल बनू शकतात तर ते हायड्रोजन त्या कार्बनवरनं दुसऱ्या कार्बनवर शिफ्ट होतात आणि कार्बोकॅटायन बनवतात. सो अशी रिएक्शन ते प्रोसीड होते. आणि डायरेक्टली जर ह्या कार्बोकॅटायनवर अटॅक झाला तर आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळणार आहे? हा. ठीक आहे. क्लिअर आहे? काही डाऊट असेल तर मला विचारून घ्या. सो ही होती फर्स्ट मेथड बाय युजिंग हॅलोजन ऍसिड आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये HCl. काय बघितले आपण? HCl इन प्रेझेन्स ऑफ काय? ZnCl2. तो काय? कोणता रिएजंट आहे? पण तो लुकास. कोणता रिएजंट आहे? LuCas. लुकास रिएजंट. काय रिएजंट? जो लुकास रिएजंट. बरोबर. कोणता रिएजंट होता तो? लुकास रिएजंट. आणि मेथड्स कोणती होती ती? मागची मेथड्स कोणती होती? ग्रूज मेथड. GROOVES. कोणती? ग्रूज मेथड. सो नेक्स्ट आहे इन प्रेझेन्स ऑफ, म्हणजे आपण काय बनवले होते आता? अल्किल हॅलाइड्स मध्ये क्लोरीन बनवले होते ना, अल्किल क्लोराइड्स. काय बनवले होते? काय बनवले होते आपण? अल्किल क्लोराइड्स. जर आपण ठीक आहे, जर आपल्याला अल्किल ब्रोमाइड बनवायचे असेल तर काय यूज करावं लागतं? NaBr प्लस H2SO4. काय? NaBr प्लस H2SO4. मग बघा हे जे दोन कंपाऊंड आहेत हे मिक्सअप केले जातात. हे मिक्सअप करून काय मिळतं आपल्याला? HBr. काय मिळतं? HBr. काय मिळणार आहे? हायड्रोजन ब्रोमाइड. हा काय आपला हायड्रोजन ब्रोमिड. हायड्रोजन ब्रोमाइड. बरोबर. ऍसिड आहे ना हा, हायड्रोजन ब्रोमाइड. मग सेम इकडे पण काय होईल? हा OH ग्रुप आणि हा हायड्रोजन ग्रुप काढायचा आहे. काय? हा OH ग्रुप आणि जो OH आहे त्याच्या जागी काय लावणार आहे आपण? ब्रोमाइड. सेम मेकॅनिझम इथे पण काय? इथे पण काय असेल? सेम मेकॅनिझम. सो एक्झाम्पल जर बघितलं, सपोज हा आहे आयसोप्रोपॅनॉल. काय आहे हा आपला? आयसोप्रोपॅनॉल. आणि आयसोप्रोपॅनॉलची जर रिएक्शन ही आपण HBr सोबत करतोय. बरोबर. काय करतोय? HBr सोबत इन प्रेझेन्स ऑफ NaBr प्लस H2SO4. मग हा जो आहे हे असं सोल्युशन आणि ह्या सोल्युशन काय जनरेट करतो? HBr. हे सोल्युशन काय जनरेट करतं? HBr. आणि मग नंतर रिएक्शन आहे OH काय होणार आहे आपला? हा जो आहे OH, हा OH जाणार आहे, हा हायड्रोजन जाणार आहे. OH आणि हायड्रोजन जाऊन काय येणार आहेत? फक्त काय येणार आहेत? ब्रोमीन. काय येणार आहेत? ब्रोमीन. मेकॅनिझम सेम असेल. OH याच्यावर अटॅक करेल, ब्रोमीन बाहेर पडेल आणि नंतर कार्बोकॅटायन बनवून सेम मेकॅनिझम जे आपण अगोदर बघितलं. कसं?
एकदा मेकॅनिझम करून दाखवतो तुम्हाला. सपोज OH नेचर अटॅक केला, काय जनरेट होईल OH2+. हा काय जनरेट झालाय OH2+. नेक्स्ट स्टेप मध्ये काय असेल, वॉटर लॉस होईल. जनरेट काय होईल आपला, इथे काय जनरेट होईल कार्बोकॅटायन, म्हणजे हा काय इकडनं पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. हा कार्बोकॅटायन जनरेट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल, जो ब्रोमाइड आयन होता तो याच्यावर काय करणार आहे अटॅक. याच्यावर अटॅक केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, वॉटर जातो बरोबर, इथे जो बाय प्रोडक्ट येतो वॉटर, लक्षात ठेवा. याने याच्यावर अटॅक केल्यावर काय मिळते RBr, म्हणजे काय मिळते इथे कंपाऊंड मध्ये आपल्याला रिएक्शन मध्ये बघितलं तर काय मिळते, हा जो आयसोप्रोपॅनॉल आहे तो काय देतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड आणि वॉटर. काय देतोय आयसोप्रोपिल ब्रोमाइड आणि वॉटर हा प्रोडक्ट देतोय. ठीक आहे, कळलंय. मग इथे पण रिएक्शन कोण कॅटलाइज करणार आहे, कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी. सेम लास्ट टाइम जर बघितलं आपण की ऍडजसंटच्या कार्बनवर जर मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनत असेल तर तिथे रिएक्शन प्रोसीड होण्याचे चान्सेस असतात, तिथे रिएक्शन जाण्याचे चान्सेस असतात आणि तो काय असतो मेजर प्रोडक्ट. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू. हा काय 3-पेंटनॉल. काय हा 3-पेंटनॉल. इथे काय HBr, इथे काय जनरेट होईल, इथे काय जनरेट होईल आपला ब्रोमीन. बरोबर. आता मेकॅनिझम नाही दाखवत, मेकॅनिझम जर करायचं असेल तर मला सांगा नंतर. मेकॅनिझम तुम्हाला नाहीये तेवढं. हा हायड्रोजन हा जाईल बाहेर, काय पडतं आपल्याला बाहेर वॉटर मॉलिक्यूल. काय पडलेलं आपला बाहेर वॉटर मॉलिक्यूल. मग सिंपल काय करायचं, हा OH काढायचा आणि हा हायड्रोजन काढायचं, इथे Br लावून द्यायचं. ठीक आहे. मी एक्झाम्पल फक्त थोडंसं मॉडिफाईड करतो. इथे OH आहे आणि इथे मिथिल ग्रुप आहे. इथे परत काय आपला HBr NaBr प्लस H2SO4. HBr NaBr प्लस H2SO4. आपल्या याच्यासोबत वॉटर बाहेर पडत होता, तो इथे वॉटर लिहिते. ठीक आहे. सो हा कंपाऊंड आहे. आता इकडे बघा, हा काय होता आपला, याच्यावर एकच हायड्रोजन ऍटम होता, म्हणजे हा काय असेल आपला सेकंडरी अल्कोहोल. काय असेल आपला सेकंडरी अल्कोहोल. आता हा पण काय आपल्या इथे एकच हायड्रोजन आहे. बरोबर. पण याच्या ऍडजस्टला जर बघितलं, म्हणजे इथे कार्बोकॅटायन बनतो ना आपला, इकडचा जर हायड्रोजन इथे आला, बरोबर, नॉर्मल जर बघितलं मेकॅनिझमच करून बघू, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. याचा प्रोडक्ट जो आहे हे दोन प्रोडक्ट आहे. हा OH इथे प्लस हा OH इथे. ठीक आहे. मेजर प्रोडक्ट कोणता आहे आपला, हा मेजर आहे आणि हा काय येणार आहे आपला मायनर. हा काय येणार आहे मायनर. सो असं का होतंय आपण ते आता बघू मेकॅनिझम मध्ये. हा काय आपल्याकडे हायड्रोजन ब्रोमाइड आहे. हा काय हायड्रोजन ब्रोमाइड ऍसिड. ऑक्सिजनने अटॅक केला, ब्रोमीन काय पडतोय बाहेर. काय पडतोय ब्रोमीन बाहेर. इथे काय जनरेट होतोय OH2+. इथे काय जनरेट झालंय OH2+. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल, हा जो वॉटर आहे स्टेबिलायझेशन साठी काय पडेल बाहेर. वॉटर बाहेर केलेले आहेत. काय वॉटर बाहेर केलेले आहेत. हे मेकॅनिझम लिहून काढायचे नेहमी, 2-3 वेळेस लिहून काढायचे. इथे काय जनरेट झालं पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा याच्यावर काय एक हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे आपला, आणि हा हायड्रोजन जर इथून इकडे आला तर इथे हायड्रोजन राहील का नाही. काय जनरेट होईल इथे टर्शियरी कार्बोकॅटायन, म्हणजे असा कार्बोकॅटायन जनरेट होईल ना इथे ज्याच्यावर एकही हायड्रोजन नाहीये. हा हायड्रोजन जर इकडे आला मग ती शिफ्ट लवकर होऊन जाते. इथे काय होते हा हायड्राइड लगेच इकडे शिफ्ट होतो. याला म्हणतात 1-2 हायड्राइड शिफ्ट. काय म्हणतात 1-2 हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड म्हणतोय मी, काय हायड्रोजन म्हणतोय का नाही हायड्राइड. हायड्राइड का, सो हायड्रोजन जो आहे तिथे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन घेऊन येतो या कार्बनचे, त्यामुळे हायड्राइड शिफ्ट जनरेट काय होतंय. मग काय होतंय जनरेट, इथे हा जो कार्बन यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि नंतर जो इथे Br- होता, नंतर जो Br- होता तो याच्यावर काय करेल अटॅक. काय जनरेट झाले तिथे अटॅक केल्यानंतर हा काय इथे Br. बरोबर. हा काय इथे Br, सॉरी आपण OH लिहिलं होतं का मी, हा Br आहे आणि हा पण काय चुकून OH लिहिला आहे. हा Br आहेत.
इथे काय आहे Br आणि हा Br, मग हा प्रोडक्ट काय येतो आपला मेजर. ठीक आहे. आणि जर ह्या कार्बोकॅटायनवर डायरेक्ट अटॅच झाला, ठीक आहे, सेम मेकॅनिझम. जर फक्त हा जो कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट शिफ्ट, हा हायड्राइड शिफ्ट नव्हता, जर ह्या कार्बोकॅटायनवर अटॅक झाला डायरेक्टली Br मायनस आयनचा, तर काय मिळणार आहे हा प्रोडक्ट. काय मिळणार आहे आपला हा प्रोडक्ट. आता हा का मेजर येतो बघा, हा काय एकच मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्येच रिअरेंजमेंट होणं हे लवकर पॉसिबल असतं. म्हणजे हा जो हायड्राइड आहे तो इकडे लवकर शिफ्ट होऊ शकतो, हा नंतर याच्या जवळ येईल, नंतर अटॅक करेल, त्याला वेळ लागेल, त्यामुळे काय असतो हा प्रोडक्ट मेजर येतो. मग कळाले, जेव्हा जेव्हा टर्शरी ग्रुप ऍडजस्टंट असेल तेव्हा तेव्हा काय होणार आहे 1,2 हायड्राइड शिफ्ट ही नेहमी होणार आहे. काय 1,2 हायड्राइड शिफ्ट ही नेहमी प्रोसीड होणार आहे, हे फिक्स लक्षात राहू द्यायचंय. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू, नेक्स्ट रिएक्शन बघू. आता हे झालं आपण ब्रोमो अल्केन बनवले आपण. आता काय बनवू आपण आयोडो अल्केन्स. सो आयोडो अल्केन्स मध्ये रिएक्शन मध्ये काय यूज होतं ROH प्लस NaI सोबत जो असतो तो सॉल्व्हेंट असतो फॉस्फोरिक ऍसिड. अगोदर काय होता आपला H2SO4 होता, बरोबर. काय होता H2SO4, इथे NaI H3PO4 आणि याच्या सोबत काय असणार आहे, मग हा काय जनरेट करेल हायड्रोजन आयोडाइड. हा काय जनरेट करतोय हायड्रोजन आयोडाइड. सो याच्यामध्ये पण काय जाणार आहे, हा OH आणि हा हायड्रोजन जाईल. हा OH आणि हा हायड्रोजन गेल्यानंतर काय मिळते आपल्याला RI आणि वॉटर. ठीक आहे. मेकॅनिझम जर बघितलं, रिएक्शनचे एक्झाम्पल्स बघू. सपोज हा आयसोप्रोपेनॉल आहे, इथे परत सेम कंडिशन यूज करतोय, काय हायड्रोजन आयोडाइड. हे कशापासून बनणार आहे सोडियम आयोडाइड प्लस H3PO4. कशापासून बनणार आहे NaI प्लस H3PO4. आणि प्रोडक्ट काय असेल इथे आपला इझिली काय असेल प्रोडक्ट आयोडाइड. हा इझिली मिळून जाईल आयसोप्रोपिल आयोडाइड. इथे रिअरेंजमेंट पण होण्याचे चान्सेस आहे, पण तो हा प्रोडक्ट इझिली मिळून जाईल. मग हा निघतोय आपला OH आणि हायड्रोजन. ठीक आहे. आणखी आहेत H3PO4. इथे काय येत, इथे काय येते आयोडीन. काय आलेलं इथे आयोडीन. ठीक आहे, कळालंय. मग आणखी काय, हा टर्शरी अल्कोहोल. इथे जर लिहिलं हायड्रोजन आयोडाइड आणि काय था NaI आणि H3PO4. काय NaI आणि H3PO4. सो इथे पण काय मिळेल आपल्याला, हा कंपाऊंड आणि हा OH ऍज इट इज. काय मिळते, हा कंपाऊंड आणि हा OH ऍज इट इज. ओके, कळालंय मग. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स, नेक्स्ट रिएक्शन. आता हे झाले तुमचे हॅलोजन्स ऍसिड. हॅलोजन्स ऍसिड म्हणजे आपण काय काय युज केले होते हॅलोजन्स ऍसिड मध्ये, काय काय युज केले, हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाइड. इथे आपण फॉर्मेशन ऑफ अल्किल हायड्राइड बघितले बाय युजिंग हॅलोजन्स ऍसिड. सो नेक्स्ट स्टेप जो आहे, नेक्स्ट जो होता तो काय होता बाय युजिंग फॉस्फोरिक ऍसिड. काय होता बाय युजिंग बी पार्ट जो होता तो काय आहे बाय युजिंग फॉस्फोरिक ऍसिड. सो जेव्हा आपण फॉस्फोरिक ऍसिड यूज करतो, काय लक्षात ठेवा, जेव्हा आपण फॉस्फोरिक ऍसिड यूज करतो तेव्हा रिअरेंजमेंट होत नाही. काय तेव्हा रिअरेंजमेंट होत नाहीत. म्हणजे अगोदर जर रिअरेंजमेंट बघितलं, रिअरेंजमेंट म्हणजे मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनवायला बघायचो ना आपण, राईट. ऍडजस्टंटला जर टर्शरी कार्बोकॅटायन बनत असेल, जर आपला सेकंडरी कार्बोकॅटायन बनलेले आहेत आणि ऍडजस्टंटला जर टर्शरी कार्बोकॅटायन बनत असेल तो काय आपण प्रिपरेशनला बघत होतो. सो तसं इथे होणार आहे का, नाही. इथे रिअरेंजमेंट होणार नाही, डिरेक्टली रिएक्शन प्रोसीड करेल. काय होणार इथे डायरेक्टली रिएक्शन प्रोसीड करेल, रिअरेंजमेंट होणार नाहीये. सो हा काय असतो तुमचा कंपाऊंड बघा ROH इन प्रेझेन्स ऑफ PX3. ठीक आहे. सो इथे 3 मोल्स यूज केले जातात अल्कोहोलचे. जनरेट काय होणार आहेत
आर एक्स, इथे आर चे किती मोल आहेत 3 प्लस H3PO3 काय H3PO3. ठीक आहे. मग पीएक्स म्हणजे काय असेल तुमचा कोणता पण हॅलोजन्स. सो इथे हॅलोजन्स मध्ये यूज करतात ब्रोमाइड PbR3 किंवा PI3 यूज करतात आणि तो बनतो रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस म्हणजे फॉस्फरसचा जो कंटेंट आहे P4 P6 असा तो अवेलेबल असतो नॅचरली फॉस्फरस, त्याला म्हणतात रेड फॉस्फरस. मग फॉस्फरस आणि Br2 हे रिॲक्ट करून काय जनरेट करतात PX3 म्हणजे रेड फॉस्फरस आणि Br2 हे रिॲक्ट करून काय जनरेट होणार आहे आपले PbR3 किंवा इथे काय घेऊ शकतो आपण और I2 जर घेतला तर काय मिळेल आपल्याला PI3. हे कंपाऊंड ऍज इट इज. रेड फॉस्फरस प्लस Br2 काय जनरेट करेल PbR3, रेड फॉस्फरस प्लस I2 काय जनरेट करेल PI3. ठीक आहे. मग इथे काय जनरेट होतं आपलं PbR3 PI3 काय PbR3 PI3 आणि इथे रिएक्शन मध्ये बघितलं तर काय होतंय OH काय निघून इथे जो X आहे तो येतो आणि हे 3 मोल्स यूज करतोय आपण अल्कोहोलचे. किती मोल्स आहे 3 मोल्स. सो तुम्हाला मेकॅनिझम मी दाखवून देतो कसं होतं. हे बघा रिएक्शन होताना काय ROH आहेत ना, हा जो ROH आहे तो काय करतो हे बघा हा काय करतो, हा जो अल्कोहोल आहे बरोबर, हा जो अल्कोहोल आहे हा काय करतो ह्या फॉस्फरसवर अटॅक करतो. अटॅक केल्यानंतर हा X जो आहे तो काय पडतो बाहेर. काय पडतोय बाहेर म्हणजे जनरेट काय करेल ROH. इथे काय जनरेट होतोय PX2 बरोबर PX2 आणि हा काय बाहेर पडला आपला X मायनस. हा काय बाहेर पडला आपला X मायनस. हा X मायनस काय करतो यावर अटॅक आणि हा काय करतो आपला बाहेर OH. हा काय पडतोय बाहेर म्हणजे काय जनरेट झालं आपलं RX बरोबर. हा फर्स्ट मोल रिॲक्ट झाला. आता हा रिॲक्ट झाल्यानंतर हा बाहेर पडलेला आहे. परत हा याच्यासोबत काय बाहेर पडला होता आपला, याच्यासोबत काय बाहेर पडला होता OH PX2. मग हा परत काय करतो तुमचा दुसऱ्या मोल सोबत रिॲक्ट होतो. हा परत काय करेल दुसऱ्या मोल सोबत रिॲक्ट होईल. मग तो एक परत दाखवतो म्हणजे हा जो आहे हा काय तुमचा ROH प्लस जो बाहेर पडलेला होता काय होता PX आणि OH बरोबर. मग हा ऑक्सिजन परत याच्यावर अटॅक करेल. X काय पडेल बाहेर. काय मिळते आपल्याला इथे ROH याला काय जॉईन झालं PX बरोबर आणि दुसरा काय OH. बाहेर काय पडलेला आहे X मायनस. काय पडलेला आहे बाहेर X मायनस. मग तो परत काय करेल याच्यावर अटॅक. ऑक्सिजनवर जो पॉझिटिव्ह चार्ज होता तो न्यूट्रलाइज होईल म्हणजे नेक्स्ट टाइम काय बाहेर पडते आता OH आणि X प्लस काय बाहेर पडलेले प्लस RX. काय बाहेर पडलेले परत प्लस RX. ठीक आहे. म्हणजे किती बाहेर पडलेले RX अल्किल हॅलाइड किती मोल्स बाहेर पडलेले 2 मोल्स आणि हा तुमचा जनरेट झालाय. आता हा लास्ट बेस रिॲक्ट करतो. याच्यासोबत परत अल्कोहोल घेतलेला सपोज ROH. सो ROH काय करेल याच्यावर अटॅक करेल. हा X बाहेर पडेल. जनरेट काय होणार आहे POH. इथे काय आपला OR आणि याच्यावर H. ह्या OH वर पॉझिटिव्ह चार्ज बरोबर आणि जो X मायनस आयन असेल तो काय करेल परत याच्यावर अटॅक करेल. हा बाहेर पडेल. बाहेर पडल्यानंतर हा काय H3PO3 म्हणून बाहेर पडतो आणि प्लस RX. काय प्लस RX. मग किती मोल झाले 1 2 आणि स्टार्टिंगला जो बाहेर पडलेला होता तो 3. किती मोल झाले हा 1 हा 2 आणि सुरुवातीला जो आहे तो 3 बरोबर. यांचे एक्झाम्पल्स बघू. PbR3 घेतलेले आहेत बरोबर. सो इथे काय मिळेल आपल्याला OH जाऊन काय येते OH जाऊन काय येणार इथे Br. फक्त काय येणार आहेत OH जाऊन Br आणि इकडे काय येणार आहेत H3PO3. काय H3PO3. आणखी हा काय घेतोय मी PI3. हा काय घेतोय PI3. इकडे काय मिळेल आपल्याला इकडे काय मिळेल आयोडीन आणि याच्या सोबत काय मिळणार आहे H3PO3. काय H3
PO3. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल, हा काय आहे आपला आयसोप्रोपेनॉल PCl3. काय मिळते इथे Cl H3PO3. ओके, कळलंय मग ह्या रिएक्शन. आता आणखी एक जो आहे तो PCl5 यूज केला जातो. काय यूज केला जातो? PCl5. मग जेव्हा PCl5 यूज करतात, सपोज रिएक्शन आहेत ROH ची, ROH प्लस PCl5. सो हा PCl5 रिएक्शन देताना काय देतो? RCl किंवा इथे PX5 करा, PX5. मग PX5 असताना इथे काय येणार आहे? X. काय येतो इथे? X ऍटम. बाहेर काय पडतं? एक HCl आणि एक H3PO3. काय पडतंय? H3PO3. ओके, सॉरी, H3PO3 नाही पडणार इथे, आता POX3. काय पडते? POX3. X3 आणि हा ऑक्सिजन तिकडे दिला आता. मग एक्झाम्पल मध्ये करताना मी हा घेतोय OH. हा OH घेतल्यानंतर इथे काय घेतोय मी? इथे काय घेतोय? PCl5. PCl5 घेतल्यानंतर OH च्या जागी काय येणार आहेत? OH च्या जागी काय येणार आहेत? Cl ग्रुप. हा Cl ग्रुप आला, त्याच्यासोबत बाहेर काय पडणार आहे? HCl. आणि इथे काय असेल? POX काय होतं आपला आता? क्लोरीन. सो POCl3. काय बाहेर पडलेलं आहे आपलं? POCl3. आणखी जर इकडे घेतलेला आहे हा कंपाऊंड, इथे पण घेतोय PCl5, इकडे पण काय घेतलेलं आहे? PCl5. इकडे काय मिळणार आपल्याला? हा Cl. याच्यासोबत काय मिळणार आपल्याला? HCl प्लस POCl3. काय मिळतोय? HCl प्लस POCl3. ठीक आहे, कळलंय? आले लक्षात मग एक्झाम्पल्स. आणखी एक एक्झाम्पल बघू. PCl5. इथे पण काय मिळेल? इथे पण काय मिळेल आपल्याला? Cl. आणि इथे काय आहे? HCl प्लस POCl3. आता एक सिंपल आहे बघा, इथे रिअरेंजमेंट होणार नाही. मी बोललो होतो ना, जेव्हा फॉस्फरस ऍसिड यूज होतात तेव्हा रिअरेंजमेंट होणार नाहीत. काय? इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड रिअरेंजमेंट होणार नाहीत आपल्या. हे काय फिक्स लक्षात राहू द्यायचंय. मग इथे हायड्रोजन इकडे शिफ्ट होत नाहीत, इथे सायमल्टेनियसली रिएक्शन होऊन जातात. काय? सायमल्टेनियसली रिएक्शन होऊन जाते, कारण की इथे डायरेक्टली अटॅक होत असतो. मग इथे जर आणखी अशी जर रिएक्शन दिली असेल, म्हणजे जेव्हा तुमचं स्टेरियोकेमिकल ऍस्पेक्ट दिलेला असेल, सपोज हा अबोव म्हणजे अबोव साइडला आहे आणि रिएक्शन दिलेली आहे PCl5 ची, तर जो Cl येईल तो काय करायचा? बिलो साइडने, डॉटेड साइडने लिहायचा. कोणत्या साइडने? बिलो साइडने. हा काय आपला अबोव, हा कोणत्या साइडने येतो? बिलो. म्हणजे एक्झॅक्ट इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन म्हणजे काय? बॅक साइडने येणं किंवा ऑपोजिट साइडने येणं. काय? बॅक साइडने येणं किंवा ऑपोजिट साइडने येणं. आणि याच्यासोबत काय बाहेर पडतोय आपला? HCl प्लस POCl3. HCl प्लस POCl3. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल्स होते फॉस्फरस ऍसिड सोबतचे. नंतर एक रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराइड बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ थायोनिल क्लोराइड. सो थायोनिल क्लोराइड म्हणजे काय? ROH SOCl2. हा काय जनरेट करतो? RCl. काय? RCl प्लस HCl प्लस SO2. आता हे दोन्ही जे असतात, HCl आणि SO2 जो असतो तो काय असतो? गॅसियस स्टेट मध्ये. त्यामुळे इथे इझिली सेपरेशन होतं प्रोडक्टचं. काय? इझिली सेपरेशन होतं, म्हणजे रिएक्शन इझिली प्रोसीड होते आणि आपल्याला हा कंपाऊंड ऍज इट इज मिळतो. हे गॅसियस स्टेट मध्ये बाहेर पडून जातात रिएक्शन करताना. आपल्याला फक्त जो कंपाऊंड आहे तो मिळतो RCOSOCl2. रिएक्शन तुम्ही काय यूज करू शकता. मग इथे पण रिअरेंजमेंट नाही होणार आहे. इथे पण रिअरेंजमेंट होणार आहे का आपली? नाही. इथे पण रिअरेंजमेंट होणार आहे का? नाही. इथे पण
ज्या कार्बनवर OH ग्रुप आहे त्याच कार्बनवर काही जो हॅलोजन ऍटम आहे तो येईल. मग इथे क्लोरीन आहे सिलेक्टिव्हली तर क्लोरीन येईल फक्त. ब्रोमीन आहेत का नाही, आयोडीन आहेत का नाही, थायरोनिल क्लोराइड म्हणजे क्लोरीनच येईल. आता इथे ब्रोमीन किंवा आयोडीन लागणार नाही. ब्रोमीन किंवा आयोडीन लागणार आहे का नाही. ठीक आहे, कळलंय. मग हा काय आयसोप्रोपिल अल्कोहोल SOCl2 इथे काय क्लोरीन. बाय प्रोडक्ट काय असेल SO2 गॅस प्लस HCl गॅस. काय असेल SO2 गॅस प्लस HCl गॅस. ठीक आहे. आणखी मेकॅनिझम आणखी जर प्रॉब्लेम बघायचे असेल तर हा ROH हा कंपाऊंड आहे, हा परत SOCl2 घेतलेला आहे. इथे काय येईल आपला, त्या कार्बनवर काय येणार आहे आपला Cl. आणखी याच्यासोबत बाहेर काय पडतोय SO2. आणखी काय बाहेर पडतोय HCl. काय काय बाहेर पडलेलं आहे SO2 आणि HCl. ओके, कळलंय. आणखी हा काय घेतोय मी सायक्लोहेक्सिल क्लोराइड. इथे मिथिल ग्रुप घेतोय. इथे रिअरेंजमेंट होणार आहे का नाही, इथे रिअरेंजमेंट कधीच होणार नाही. बघा हा टर्शियरी कार्बोकॅटायन जनरेट करू शकतो पण इथे ती रिएक्शन रिअरेंजमेंट होणार नाही. हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होणार नाही. रिअरेंजमेंट कोणत्या कंडिशन मध्ये करायची, HCl HBr आणि HI असेल तेव्हाच रिअरेंजमेंट पॉसिबल असेल. PBr आणि SOCl2 असेल तर रिअरेंजमेंट पॉसिबल असणार आहे का नाही, कारण की इथे कार्बोकॅटायन बनत नाही. ते अगोदरच्या केसमध्ये काय कार्बोकॅटायन बनत होते म्हणून तिथे काही रिअरेंजमेंट पॉसिबल असते. सो हा काय जनरेट होतो इथे डिरेक्टली. इथे काय येईल आपला Cl. हा OH लिहा, इथे मिस्टेक झाली आहे, OH लिहा. इथे काय जनरेट होतोय Cl. कळालंय. मग अल्कोहोल पासून कसे बनतात अल्किल हॅलाइड्स वगैरे, याचं मेकॅनिझम घेतो. तुम्हाला मेकॅनिझम पण आलं म्हणजे लक्षात आलं पाहिजे कसं होतं. मेकॅनिझम जे आहे बघा, मेकॅनिझम मध्ये कसं असतं, सपोज अल्कोहोल आहे आपला ROH आणि SOCl2 कसा असतो SOCl आणि Cl. सो जेव्हा ऑक्सिजन याच्यावर अटॅक करतो एक Cl काय पडतो बाहेर. इथे काय जनरेट होईल ROH, हा SO आणि Cl. एक Cl जो आहे तो काय पडेल क्लोरीन मायनस म्हणून बाहेर, Cl मायनस म्हणून बाहेर पडेल. मग हा मायनस जो आहे हा प्रोटॉन काय करतात अबस्ट्रॅक्ट करतात आणि इथे जनरेट करतो काय हा ROSOCl आणि याच्या सोबत काय पडलेला आहे बाहेर तुमचा HCl गॅस जो आपण म्हणतो Cl मायनस आणि HCl. ठीक आहे. मग हा क्लोरीन आयन काय करतो, ह्या कार्बनवर अटॅक करतो इंट्रामॉलिक्युलरली, म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये अटॅक होतो. हा इथून इथे अटॅक केल्यामुळे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. कोणता R आणि ऑक्सिजनचा. हा R आणि ऑक्सिजनचा बॉन्ड कुठे शिफ्ट होतो इकडे, म्हणजे हा काय होईल S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. बघा हा काय होतो याला जॉईंट काय जॉईंट होतोय तुमचा R ला काय जॉईंट होतंय Cl. काय जॉईंट झालं R ला Cl. हा बॉन्ड ब्रेक होतोय आणि इथे काय होतोय S अगोदरचा डबल बॉन्ड O होता S डबल बॉन्ड O. हा पण काय बनतोय S डबल बॉन्ड O SO2 म्हणजे काय होता SO2 गॅस, तो पण काय पडतो बाहेर. म्हणजे काय होते RCl प्लस SO2 काय पडतोय बाहेर. कळलं. हा Cl कुठे अटॅक करतोय इथे, हा इकडे. मग ही रिएक्शन आहे. जेव्हा जेव्हा SOCl2 येईल तेव्हा रिअरेंजमेंट होणार आहे का नाही. कार्बोकॅटायन बनलेलं आहे का इथे नाही. फॉस्फरसच्या केसमध्ये पण कार्बोकॅटायन बनलेले होते का नाही, त्यामुळे तिथे रिअरेंजमेंट होणार नाही. अगोदरच्या केस जिथे जिथे कार्बोकॅटायन बनलेले तिथेच रिअरेंजमेंट पॉसिबल असेल, इकडे रिअरेंजमेंट पॉसिबल असणार आहे का नाही. म्हणजे तिथे मोर स्टेबल जिथे कार्बोकॅटायन बनतात तिथे हायड्राइड शिफ्टिंगचे चान्सेस असतात मोर कार्बोकॅटायन स्टेबल बनवण्यासाठी. इथे ते चान्सेस नसतात म्हणून इथे रिअरेंजमेंट होणार नाही. इन प्रेझेन्स ऑफ थायनिल क्लोराइड, इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस क्लोराइड रिअरेंजमेंट होणार नाही. ठीक आहे, कळलंय. लास्ट एक्झाम्पल ह्या व्हिडिओचं. ठीक आहे. बाय प्रोडक्ट काय असणार आहे SO2 प्लस HCl. आता बघा हा OH होता, या OH च्या जागी काय येईल आपला Cl. OH कडून फक्त काय Cl SO2 आणि HCl. कळालंय. मग आता सर्व प्रोडक्ट लिहिता येईल. सर्व मेकॅनिझम नाही आले तरी चालतात. मेकॅनिझम फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कुठे काय होते. कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी वाचून घ्या व्यवस्थित आणि परत एकदा रिवाइज करून देतो की जिथे जिथे कार्बोकॅटायन जनरेट होईल तिथे तिथे रिअरेंजमेंटची चान्सेस असतील. म्हणजे जर त्यांच्या ऍडजस्टला मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनत असेल तर तिथे क्लोराइड आयन किंवा ब्रोमीन किंवा आयोडाइड असे अल्किल हॅलाइड्स बनू शकतात.
ठीक आहे. आणि जेव्हा फॉस्फरस आणि थायमिल क्लोराइड हे युज करणार आहेत तर तिथे रिअरेंजमेंट होणार नाहीयेत. मग ह्या 5 मेथड्स आहे अल्कोहोल्स पासनं. किती 5 मेथड्स आहेत अल्कोहोल्स पासनं. ठीक आहे. उद्या ज्या अदर्स मेथड्स आहेत ते बघू. ठीक आहे.